महिला हॉस्पिटल ते साखर कारखाना दरम्यानच्या नवीन रस्त्याचे काम तात्पुरते स्थगित ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत। महिला हॉस्पिटल, विमानतळ ते साखर कारखाना या शहरातील महत्त्वाच्या रस्त्याच्या विकास कामाचा आढावा महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। यावेळी आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता होईपर्यंत रस्त्याचे काम तात्पुरते स्थगित ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत। तसेच भविष्यात नव्याने तयार झालेला रस्ता पुन्हा खोदण्याची वेळ येऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करण्याचे आदेश याप्रसंगी महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले। या बैठकीत ड्रेनेज लाईन, 500 मिमी व्यासाची मुख्य पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज, वीज वाहिन्या, चौकांचे नियोजन आणि रस्त्याच्या कनेक्टिव्हिटीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। विविध विभागांनी संयुक्त पाहणी करून MSIDCला दिलेल्या सूचनांवरही चर्चा करण्यात आली। या प्रसंगी महापौर कोंड्याल यांनी सर्व भूमिगत सुविधा पूर्ण झाल्यानंतरच अंतिम स्वरूपात रस्त्याचे काम करण्यावर भर दिला। तर आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी सर्व आवश्यक मंजुरी आणि तांत्रिक त्रुटी दूर झाल्यानंतरच अंतिम काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत। यावेळी पत्रकारांशी बोलताना महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सांगितले, मुख्य रस्ता उंच झाल्यामुळे सर्व्हिस रोड रस्त्याच्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न निर्माण झाला असून 86 पैकी 16 चेंबर नव्याने उंच करावे लागणार आहेत। तसेच स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी आणि ड्रेनेज लाईनची कामेही पूर्ण झाल्यानंतरच रस्त्याचे अंतिम काम केले जाईल। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्त्यावर मुरुम टाकून तात्पुरती वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे। या सर्व अतिरिक्त कामांचा सुमारे 8 ते 10 कोटी रुपयांचा खर्च मूळ प्रकल्पातूनच MSIDC कडून केला जाणार असून महापालिकेकडून स्वतंत्र निधी दिला जाणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले।